नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. मला कुठेही असं म्हणायचं नाहीये की राष्ट्रवादी काँग्रेस हे बुडणारं जहाज आहे. पण एवढं मी निश्चित म्हणू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बजबजपुरी माजलेली आहे. आणि त्या बजबजपुरीमध्ये जे काही गट तट दिसत आहेत आता, तो प्रत्येक गट आपल्याला मिळेल तेवढं घेण्याच्या प्रयत्नात आहे. आणि त्यामुळं श्री छगन भुजबळ यांचं हे वक्तव्य की मैं शतरंज का खिलाडी नहीं हूं, मैं कबड्डी का खिलाडी हूं, याला म्हणाल तर तसा बराच अर्थ आहे. म्हणाल तर याच्यामधनं ती जी बजबजपुरी आहे आणखी अधोरेखित होत गेली. आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं काही ना काहीतरी भूमिका बजावली. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी पक्षामधल्या सुद्धा घडामोडीमध्ये हा जो काही भाजप आपला स्वतःचा रोल प्ले करतोय, तो राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या संभावित कथित, ज्याची चर्चा खूप आहे कथित अशा अर्थाने, त्या फुटीमागे सुद्धा भाजपचा काही ना काहीतरी हात असणार. सो हे जे राज्यसभेवरून जे काही प्रकरण घडलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, ते तपशीलवार समजून घ्यायला हवं. आणि अर्थात ते समजून घेताना हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही, मला खात्री आहे की शेवटपर्यंत पाहाल आणि चॅनलही सबस्क्राईब करा. सो कहाणी सुरू होते ते सुनित्रा पवार यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यापासून. आणि मग पक्षामध्ये पार्थ पवारांच्या रूपाने एक नवीन आक्रमक असा गट सक्रिय झाल्यानंतर पक्ष नेतृत्वाच्या भोवती एक पोकळी निर्माण झाली आहे असं दिसतंय. अजित पवार असते तर त्यांना ह्यापैकी कोणाच्याच मदतीची गरज नव्हती. ते स्वतः सक्षम होते, त्यांनी कोणाला विचारलंही नसतं. त्यांनी श्री छगन भुजबळ यांना चक्क मंत्रिपदापासून दूर ठेवण्यासारखा निर्णय घेऊन दाखवला होता. त्यांना सुनील तटकरे म्हणजे पक्षाचं विलिनीकरण झाल्यानंतर, आज कोणी काही म्हणू दे, पक्षाचं विलिनीकरण झाल्यानंतर त्या ठिकाणी अमोल कोल्हेच्या माध्यमातून ओबीसीचा चेहरा देऊन पक्षाचा विस्तार व्यापक करण्याचा त्यांचा विचार होता. कारण त्यांच्यासमोरचं आव्हान उशिरा का असेना पण त्यांच्या लक्षात आलं होतं की भाजप हेच त्यांच्यासमोरचं आव्हान. त्यामुळे मी आज एक सुतोवाच करतो की येत्या काही दिवसामध्ये लगोलग नाही होणार, पण दोन मित्र पक्षापैकी एक मित्र पक्ष कदाचित सत्तेतनं बाहेर जाईल आणि त्यावेळेला महाराष्ट्रातला राजकारणाचा पट अधिक व्यापक होईल. आणि आत्ता ज्या घडामोडी घडतात त्याचे संदर्भ तुम्हाला तिथे जुळताना दिसतील असं मी निश्चित सांगेन. अगेन आय एम रिपीटिंग माय सेल्फ, येत्या काही दिवसामध्ये, लगेच नाही होणार, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखीन एक फटाफट बघायला मिळेल. दोन पैकी एक मित्र पक्ष हा भाजपला सोडून विरोधकांचा जो काही स्पेस निर्माण झालेला आहे तो घेण्याचा प्रयत्न करेल. आणि आज महाराष्ट्रात जे राजकारण सध्या सुरू आहे, मग ते विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं असू दे, नाहीतर राज्यसभेचं सदस्यत्व कोणाला द्यायचं ह्या निमित्ताने असू दे, त्यावेळेला तुम्हाला मी जे काय म्हणतोय ते तिथे त्याचे संदर्भ जोडलेले पाहायला मिळतील. सो सुनित्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर ती राज्यसभेची जागा रिक्त झाली. छगन भुजबळ यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये रस होता आणि आपण कधीतरी मोठ्या सभागृहामध्ये बसावं अशी त्यांची मनीषा. त्यांना असं वाटतं की आता जे सभागृहात खालच्या आलेत, किती काळ ह्या सभागृहात काम करणार. म्हणजे मला वाटतं 91च्या दरम्यान वगैरे ते आमदार झाल्यापासून ते सातत्यानं ह्यानं त्या सभागृहाचे ते सदस्य आहेत. मंत्री तर ते दीर्घकाळ राहिलेले, गृह मंत्रालय त्यांनी सांभाळले. त्यामुळे एक प्रकारचा उबक त्यांना आला असावा आणि त्याच्यातनं वरिष्ठ सभागृहात जायचं. पण राजवंशाची मी जी काल व्याख्या केली की राजवंशाची नवी व्याख्या आहे की ती त्याला नवा आयाम दिला छगन भुजबळांनी. आताही ते तेच म्हणाले की जर तटकरेच्या कुटुंबातल्या, खरं तर ते पवारांच्या बद्दल पण म्हणू शकले असते, पवारांच्या कुटुंबात पण आज तेच आहे. स्वतः सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत, श्री पार्थ पवार हे राज्यसभेचे सदस्य आहेत आणि बारामती विधानसभा मतदारसंघात काय पुढं करायचं या दृष्टीनं त्यांच्या दुसऱ्या चिरंजीवाची पण चर्चा सुरूच असते. आणि म्हणून त्यांचं हे जे म्हणणं होतं की जो न्याय सुनील तटकरे यांना, कारण सुनील तटकरेंच्या कन्या मंत्री, सुनील तटकरेंचे चिरंजीव आमदार, स्वतः सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आणि पुन्हा खासदार, मग हा न्याय मला का नको असं त्यांचं मत आहे. आता काही प्रेक्षक म्हणतील की तुमच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये हा जो शहरातला बकालपणा आहे तो तुमच्या मागे कसा दिसतो. ही आपल्या शहरांची परिस्थिती आहे. कोणतंही शहर आपल्याकडचं स्वच्छ नीट नेटकं असं दिसत नाही. मला वाटतं मुंबई थोडासा अपवाद आहे, पण बाकी सगळ्या शहरात आता माझ्या मागून जे प्रेक्षकांना किळसवानं असं दृश्य दिसतं ते दिसतं. एनिवेज, सो आत्ता काय आहे की भुजबळांचं म्हणणं आहे की जो न्याय तटकरेंना दिला मला का नाही तो न्याय.
म्हणजे काय, तर महाराष्ट्रामध्ये आगामी राजकारणाची जी नांदी आहे ती इथे आहे. आणि मूळ मुद्दा आहे की भुजबळ हे शतरंज के खिलाडी आहेत की कबड्डीचे आहेत. माझ्या मते ही इज अ प्लेअर ऑफ अ शतरंज. कुठल्या वेळेला काय करायला पाहिजे, जर आपल्याकडे न्यायालयीन कज्जे, म्हणजे त्यांचे विरोधक म्हणतात न्यायालयीन कज्जे मिटवायचे असतील तर सत्ताधारी घटक पक्षावर कसं गेलं पाहिजे. ज्या वेळेला मनोहर जोशी, आणि अर्थात त्यावेळेला ओबीसीचा भाव होता, मनोहर जोशी यांचं प्रस्थ शिवसेनेत वाढत होतं, त्यावेळेला शिवसेनेतलं पहिलं, अर्थात लौकिका म्हणजे संख्येच्या अर्थाने पहिलं असं बंड करून तेव्हाच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मात देत शरद पवारांच्या बरोबर जाण्याची कसब त्यांनी केली. आणि मग त्यानंतरची त्यांची राजकीय कारकिर्दी ही बहरत राहिली. मग अशा छगन भुजबळांना तुम्ही कबड्डीचे प्लेयर तर नाही म्हणून, कबड्डीमध्ये काय असतं, कबड्डीमध्ये तुम्ही तो जो काही तोंडाने आवाज करत जायचं असतं, कबड्डी 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 म्हणत जात असता तुम्ही, आणि समोरच्या खेळाडूला बाद करायचं असतं. आणि भुजबळांचं म्हणणं आहे की मला फक्त एवढं जमतं. माझं उलटं मत आहे, भुजबळांना जेवढं जमतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तेवढं कोणालाच जमत नाही. पण अर्थात भुजबळांना या क्षणाला तरी राष्ट्रवादी काँग्रेसनं ती संधी दिली नाही. आणि मी ज्याची सुरुवात केली होती की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बजबजपुरी काय बघा, राजेंद्र जैन यांना जी संधी मिळाली, कसं दिसतंय की पार्थ पवारांनी एक बिडू घेतला, एक विधान परिषदेची जागा घेतली, अनिकेत तटकरेंच्या माध्यमातून सुनील तटकरेंनी एक जागा घेतली, प्रफुल्ल पटेलांनी एक जागा घेतली. म्हणजे ते जे काही कथित फ्रॅक्शन निर्माण झाले होते राष्ट्रवादी मधले, प्रत्येकाने आपापला एक 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 डाव साधला तशा अर्थाने, आणि आपापले भिडू तिथं नेऊन बसवले. हा खरा भुजबळांच्या दृष्टीनं अन्यायाचा भाग असू शकतो की ते इतकं सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाबद्दल, राष्ट्रीय अध्यक्ष पदाबद्दल त्यांनी प्रत्यक्ष सक्रियपणे भूमिका बजावली, पण त्या भूमिकेनंतर सुद्धा त्यांच्या वाटेला फारसं काही आलेलं नाही. काय हवंय त्यांना, तर समीर भुजबळ यांच्यासाठी मंत्रीपद, येवल्याची जागा जी भुजबळांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होईल, आणि मग त्या ठिकाणी ॲश्युरन्स हवाय की त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल. तो राजवंशाचा नवा आयाम. आणि भुजबळांची तीव्र इच्छा आहे राष्ट्रीय राजकारणात जाण्याची, त्याप्रमाणे त्यांना राज्यसभेची जागा. आता इथे भाजपचा कोण कुठे आहे, माझ्या मताप्रमाणे भाजपच्या माध्यमातून कदाचित सुनेत्रा पवार यांनी सांगितलं असेल की तुम्ही भुजबळांना रोखून धरा, हे काही बरोबर नाही की त्यांना आता ह्या क्षणाला राज्यसभेवरती पाठवायचं. आणि म्हणून भुजबळांनी भाजपला न दुखवता, भुजबळांनी श्री देवेंद्र फडणवीस यांना न दुखवता अशी भूमिका घेतली की आमच्याकडचा प्रस्ताव उशिरा गेला भाजपकडं, मग भाजपच्या वरिष्ठ श्रेष्ठींनी त्याला हिरवा कंदील दिला नाही. माझ्या मते राज्यांतर्गत बहुतांश निर्णय देवेंद्र फडणवीसच घेत असतात, फार फार तर हायकमांडचे आणखी काही 2-4 शब्द असतील त्याच्यामध्ये. सो या क्षणाला भाजपनं हे बहुतेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या म्हणण्यामुळे असेल ते होऊ दिलेलं नाही. इफ यू आस्क मी, की पुढं भविष्यामध्ये ह्या ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्याची सगळे हे जे विस्कटलेले पदर आहेत ना ते तुम्हाला त्यावेळेला दिसतील. आय रिपीट मायसेल्फ थर्ड टाइम, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ह्या 2 मित्रपक्षापैकी एखादा मित्रपक्ष हा विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यासाठी सत्तेतनं बाहेर पडू शकतो. त्यावेळेला आता जे जे काही घडतंय, आपलं संख्याबळ विधान परिषदेचं असू दे किंवा राज्यसभेचं असू दे, ते अधिकात अधिक असायला हवं आणि आपले भिडू मैदानात असायला हवेत. ही भूमिका भाजपची आणि त्यांच्या मित्रपक्षाची आहे. त्याच्या मागचं हे कारण आहे आणि ते खूप व्यापक आहे. पाहत राहा आमचं याच्यावर. इतके अंतर्गत पदर तुम्हाला इतक्या स्पष्टपणे मला नाही वाटत कोणी सांगतंय. थांबूया.